मुंबई जिंकायची असेल, मुंबईतील एक एक जागा जिंकायची असेल तर प्रत्येक पक्षाला तसं गणित साधावं लागतं. प्रत्येक मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक फॅक्टरवर लक्ष द्यावं लागतं. आणि अशातच मुंबईतील निवडणुकीचा एक फॅक्टर म्हणजे मुस्लिम फॅक्टर. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये एकूण 22% मुस्लिम आहेत. म्हणजे मुस्लिमांची मतं ही मुंबईकरांसाठी निर्णायक ठरू शकतात, ही आपल्याला एक नोंद घ्यावी लागेल. आता जर भाजप पक्ष सोडला तर बहुतांश पक्ष मुस्लिम मतदाराची मतं घेण्यासाठी, मुस्लिम मतदारांना आपल्या आपल्या पक्षात उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. मात्र हेच उमेदवार जेव्हा ठाकरेंची शिवसेना त्यांच्या पक्षात घेते तेव्हा मात्र भाजप फक्त ठाकरेंनाच टार्गेट करतोय. आता प्रश्न असा आहे, भाजपला मुंबईतील मुस्लिम मतदारांची भीती वाटते म्हणून त्यांनी ठाकरेंवर मुस्लिम मतांचं लांगुल चालन करण्याची एक टीका सुरू केली आहे का? आणि हे फक्त ठाकरेंबरोबरच होत आहे का? सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली आणि त्यात 5 मुस्लिम उमेदवार होते. त्यांच्या या एका निर्णयामुळे मुंबईतल्या मुस्लिम मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचं विशेष लक्ष असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही मुस्लिम मतदार साथ देतील अशी आशा आता ठाकरे गटाला आहे असं म्हटलं जात आहे. मुंबईत मराठी मतदारांचा दबदबा असलेले 72 वॉर्ड्स असल्याचं सांगितलं जातं, तर मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेले 41 वॉर्ड्स आहेत. मुंबईमध्ये 18 जागांमध्ये 50% मुस्लिम लोकसंख्या आहे, तर 7 जागांवर 35% मुस्लिम लोकसंख्या आहे. यामध्ये मुस्लिम बहुल भाग असणारे क्षेत्र म्हणजे वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, गोवंडी, अणुशक्तीनगर, मानखुर्द, भायखळा, मालाड, मालवणी, मुंबादेवी, वर्सोवा, कुर्ला, चांदिवली, घाटकोपर पश्चिम असे अनेक क्षेत्र आहेत. मराठी बहुल भागातून आपल्याला मतं मिळतील असा ठाकरे बंधूंच्या युतीला विश्वास आहेच, पण मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम उमेदवारही रिंगणात उतरवलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा मधल्या प्रभाग क्रमांक 62 मधून जिशान चंगेज मुलतानी यांना उमेदवारी दिली आहे, तर त्याच जोगेश्वरी पश्चिम मधल्या सहकार रोडवरचा प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हारून खान यांना उमेदवारी दिली आहे. सबा हारून खान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विधानसभा निवडणुकीत वर्सोव्यातून हारून खान हे 25 वर्षांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे मुस्लिम आमदार निवडून आले होते आणि आता प्रभाग क्रमांक 64 मधून त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली आहे. पुढे पवई मधला प्रभाग क्रमांक 124 मधून सकीना शेख, गोवंडी मधल्या प्रभाग क्रमांक 134 मधून सकीना बानू आणि प्रभाग क्रमांक 4 मधून राजू मुल्ला यांना उमेदवारी दिली गेली आहे. आता ही अशी उमेदवारी देणं म्हणजे मुस्लिम मतामागे ठाकरेंची एक रणनीती असल्याचं म्हटलं जातं. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला अल्पसंख्याकांची 9% मतं मिळाली होती आणि म्हणूनच जोगेश्वरी, गोवंडी आणि भायखळ्यात मुस्लिम बहुल भागांमध्ये ठाकरेंना मतं मिळण्याची एक अपेक्षा आहे. त्यामुळे मुस्लिम बहुल वॉर्ड मधल्या बहुतांश जागा मनसेऐवजी उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवेल. भायखळा, वांद्रे पूर्व, वर्सोवा या मुस्लिम बहुल भागात ठाकरेंचा आमदार निवडून आलाय, त्यामुळे त्यांची मुस्लिम भागातील पॉवर आपसुकच वाढते. आता ठाकरेंनी मुस्लिम फॅक्टर ओळखून उमेदवारांना तिकीट दिल्याने भाजपने ठाकरेंवर लांगुल चालनाचा आरोप केलाय. भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणतात, ठाकरेंचा विश्वास आता मराठी मतांवर राहिलेला नाहीये, हिंदू मतांवर राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे त्याचं हे असं मतांचं लांगुल चारण सुरू आहे. त्यांना मराठीच्या आणि हिंदूंच्या मताची पर्वा नसून हे सगळं त्यांना सुचलेलं शहाणपण आहे, विपरीत शहाणपण आहे. आता दरेकरांनी असं म्हटलं असलं तरी गेल्या महापालिका निवडणुकीत एकूण 26 मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते. ही आकडेवारी लक्षात घेऊन ठाकरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईतल्या मुस्लिम या एम फॅक्टरवर विशेष भर दिला असल्याचं म्हटलं जात आहे. महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त मुस्लिम उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच मुंबईत उतरवले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत स्वबळावर लढत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे आहे आणि याच मलिकांची छाप मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या यादीवर देखील दिसते. राष्ट्रवादीने मुंबईत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये अजित पवारांनी 9 मुस्लिम उमेदवारांना एक उमेदवारी दिली. आता राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी एक घोषणा केली आहे की आपल्या कुटुंबामधून कोणीही निवडणूक लढवणार नाही, पण नवाब मलिकांच्या कुटुंबात राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जणांना उमेदवारी दिली आहे.
नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक हे प्रभाग क्रमांक 165 मधून लढतील. मलिक यांची बहीण डॉक्टर सैदा खान हे प्रभाग क्रमांक 168 मधून लढणार आहेत. शिवाय कप्तान मलिक जे आहेत यांच्या सूनबाई बुशरा नदीम मलिक हे स्वतः देखील प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत. म्हटलं जातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम समाजामध्ये चांगली प्रतिमा आहे. अजित पवार यांच्या भाषणामध्येही वारंवार सर्वसमावेशकतेचा एक दाखला दिला जातो, मुस्लिम बांधवांचा उल्लेख असतो. अजित पवारांची मुंबईत मराठी वोट बँक नाही, त्यामुळे जास्तीत जास्त मुस्लिम मतं मिळवण्याची अजित पवार यांची रणनीती आहे. पण आता या सगळ्यात भाजपची फक्त ठाकरेंवर टीका सुरू आहे. त्यामुळे आता प्रश्न असा देखील आहे, उद्या जर मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे सेनेला जागा कमी पडल्या, त्यांचा महापौर बसवण्यासाठी अजून एका पक्षाची गरज भासली, जशी महाराष्ट्रात आता त्यांना भासते, तर तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर युतीच करणार नाही का? आज ज्या राष्ट्रवादीला तुम्ही नवाब मलिकांच्या नावाने दूर ठेवलंय, ती राष्ट्रवादी अशी पण महाराष्ट्राच्या सत्तेत वाट्याला आहेच ना. आणि अजित पवार त्याच मलिकांना सोबत घेऊन त्यांचा पक्ष आता देखील चालवतायत. पण नाही, भाजपला ठाकरेंवर मुस्लिम मतांचं लांगुल चालन केल्याचे आरोप करायचे आणि ठाकरेंचा मुस्लिम महापौर खान महापौर होईल असा अजेंडा भाजपला चालवायचा. आज भाजपमध्ये देखील मुस्लिम कार्यकर्ते आहेत, मुस्लिम मतदार त्यांच्या बाजूने देखील आहेत. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चा अंतर्गत मुस्लिम कार्यकर्ते भाजपला साथ देतात, निवडणुकीत मदत करतात. याशिवाय त्यांच्याच मित्र पक्षात असणारे एकनाथ शिंदे यांचा जेव्हा मेळावा होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम कार्यकर्ते येतात, शिंदेचं भाषण ऐकतात. मग हे सगळे मुस्लिम मतांचं लांगुल चालन झालं का, हा प्रश्न आहे. असो, मुंबईत मुस्लिम फॅक्टर किती महत्वाचा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम मतं ही काँग्रेसची देखील हक्काची वोट बँक आहे. मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर ठाकरेंनी सगळी मुस्लिम मतं जी होती काँग्रेसची ती आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याचा त्यांना फायदा झाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतं ठाकरेंना मिळाली. मात्र आता काँग्रेसचं म्हणणं आहे, जी मतं ठाकरेंकडे जातात तर ठाकरेंची जी स्वतःची मतं आहेत, मराठी मतं आहेत, ती तर आमच्याकडे येत नाही. म्हणून काँग्रेसने यावेळेला एक स्वबळाचा नारा दिलाय असं म्हटलं जातं. आणि विश्लेषकांच्या मते आता मुस्लिम मतं मुंबईच्या लढाईत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी विभाजित होणार आहे. त्यामुळे हा एम फॅक्टर खूप महत्वाचा ठरणार आहे. मात्र या सगळ्या विषयावरती तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.